प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे। निक्कीला तिचा पती विपिनने हुंड्यासाठी जाळून मारलं। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात सध्या संतापाची लाट पसरली आहे। पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट। उत्तर प्रदेशात हुंडाबळीची धक्कादायक घटना। पतीने हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळलं। स्कॉर्पिओसाठी पत्नीचा छळ। 21 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। एका पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला। या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे। निक्की नावाच्या विवाहितेची जाळून हत्या करण्यात आली। पती आणि सासरच्यांनी जाळून मारल्याचा आरोप आहे। आरोपी पतीसह सासू सासरे मेहुण्याला अटक करण्यात आली आहे। निक्कीच्या कुटुंबियांकडून कठोर शिक्षेची मागणी होतीये। 2016 रोजी 2 बहिणींचं सिरसा गावातील एकाच घरात लग्न झालं होतं। हुंड्यासाठी कार, बाईक, सोने अशा अनेक गोष्टी देण्यात आल्या होत्या, पण सासरच्यांचा लोभ काही शांत होत नव्हता। त्यामुळे दोन्ही बहिणींवर सासरच्यांकडून वारंवार अत्याचार करण्यात आले। 21 ऑगस्ट रात्री विपिन भाटीने निक्कीला खूप मारहाण केली आणि नंतर तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळून टाकले। बहिणीला आपल्या डोळ्यांसमोर जाळून टाकलं असा खुलासा निक्कीच्या बहिणीने केलाय। तर निक्कीच्या वडिलांनीही एक धक्कादायक खुलासा केलाय। आपको न्याय मिलेगा, पर योगी बाबा से मेरी ये रिक्वेस्ट है, इनके घर पे बिल्डोजर चलना चाहिए योगी बाबा का। जो मेरी बेटी थी, मेरी बेटी चलेगी, अब बेटी तो मिलती नहीं, पर ऐसे दरिंदों को तहस नहस करना चाहिए। उस घर में मेरी बेटी जली है, वो घर भी तहस नहस हो जाना चाहिए, मेरा कहना यह है। जिसमें 4 आरोपी थे, पति, सास, ससुर और जेठ। इन चारों पर त्वरित कार्रवाई करते हुए पुलिस ने सभी नामजद आरोपियों को अरेस्ट कर लिया है। जो भी दिए जा रहे हैं उसे इन्वेस्टिगेशन में सम्मिलित करके उस पर इन्वेस्टिगेशन की जा रही है। या घटनेवर निवृत्त IPS अधिकारी किरण बेदी यांची तीव्र प्रतिक्रिया समोर येते। त्यांनी या घटनेला क्रूरता म्हटलं आहे, तसेच काही प्रश्नही उपस्थित केलेत। This dowry case of Nikki, the Greater Noida dowry death, where the husband has burnt her to death as per the visual, where he pulled her out and then apparently, and the child also said that Papa ne Mama ko mara. So what more evidence do you want? So what else do you want? The point, this man is a beast. He's a beast and a beggar. He's a beast and a beggar. Because a man who begs for dowry is a beggar. He's not a husband. निक्की हत्याकांडावर अभिनेत्री दिशा पटानीची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी संतापली आहे। तिनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत न्यायाची मागणी केली आहे। मनीषा बहिणीनंतर आता निक्की बहीण। चारित्र्य प्रमाणपत्र देणारे लोक कुठे गेले? हुंडा देणाऱ्या किंवा घेणाऱ्या पालकांना लाज वाटली पाहिजे। कायदेशीर गुन्हा असूनही हे अजूनही चालू आहे। तुम्ही समजून घ्याल की फक्त आमच्या बलिदानाने जागे व्हाल। निक्कीला न्याय द्या, ती यूपीची मुलगी आहे। मला आशा आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यूपी पोलीस तिला न्याय देतील। निक्कीच्या त्या व्हिडिओने संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जातोय। दिवसागणिक महिलांच्या अत्याचाराच्या घटना देशभरात घडत असताना याला आळा कधी बसणार, कधी हे सगळं थांबणार असा प्रश्न विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।